गुड मॉर्निंग. आज दिवस आहे चौथा. आम्ही फ्रेश वगैरे झालोय. इथे तयार होतात आहे. मेकअप चालू आहे आणि आता आरती चालू आहे. आरती चालू होईल आता. आता आरती करून आम्ही आता निघू कसारा घाट चढायला. तर भेटेल पुढे. आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय पदार्थी देवरी महाराज सेवा काम करून मस्तकाटुनी काकडा केला. आता सगळे चाय प्यायला चाय नाश्ता करतात. नंतर खाणार. वा मस्त वाटली. काय म्हणते पप्पाच बोलतात. नाश्ता करायला बसले सर्व. चटणी लाव. चटणी 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 पप्पाने काय का मम्मीने साईराम. तर आता आम्ही निघाले. कसारा घाटच्या खाली होतो आम्ही. आता थोडं आराम वगैरे केलं, जेवलो आणि आता आम्ही निघतो डायरेक्ट घाटन देवीच्या इथे आरती करायला. सगळे बघा कसे बसले. आम्ही निघालोय. दोघी जणांसोबत कंपनी देतो एकमेकींना. तर आता आपण बघू. म्हणजे फोटो सेक्शन चालू आहे. चांगली माणसंच काढ नको त्या लोकांना.
तर आता आम्ही आहोत कुटीर हॉलच्या इथे थांबलो आहोत आता. तर इथून उद्या सिन्नर चालू होणार आहे. आता इकडे आता सगळं भजन आरती चालू होईल. आरती झाली आहे, भजन चालू होती आणि थोडा एन्जॉयमेंट होईल, नाच वगैरे. आता मी दाखवते. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझा फर्स्ट टाईम आहे शिर्डी पदयात्रेचा. आणि काहीतरी अनुभव भेटला चांगलं. आता फायनली आता 3 दिवस राहिले मला बाबांना भेटायला. चला आता आपण भेटूयात. अजून पुढे काय होतं इथे बघायला भजनामध्ये. साईराम सगळ्यांना. तर आजचा दिवस आहे 5वा. आरतीसुद्धा झालेली आहे आणि आता सगळ्यांची तयारीसुद्धा झाली आहे. तर मी पण तयार झाले. आता जाते मी चाय पियायला माझ्या मैत्रिणीसोबत. आता पुढच्या प्रवासाला प्रवासाला जाऊयात. बाय. सूर्य उगवला पूर्व दिशेला आभाळ झालंय लाल हो. झाडावरती चिवचिव चाले पक्ष्यांची किलबिल हो. झाडावरती चिवचिव चाले पक्ष्यांची किलबिल हो. अहो कोंबड कहते हैं दरबार
दरबार में साईनाथ के दुख दर्द मिटाए सेवक मंडळी साईनामाचा गजर करी ती चालली शिर्डी माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का घडलं बोलावणं जण साई करजे म्हणाला तो पालखी घेऊन गेली जाना आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला हो रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला गाणे अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगीत सार भजनी धुंद नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगीत सार भजनी धुंद हो नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगीत सार भजनी धुंद धाडलं बोलावणं जण साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं खांद्यावर बघा पालखी शोभे पुढे निशान बघा हो डोले साई नामाचा जय घोष करुनी भक्त बघा कसा चाले साई बाबा की खांद्यावर बघा पालखी शोभे पुढे निशान बघा हो डोले साई नामाचा जय घोष करुनी भक्त बघा कसा चाले साई बाबा हो डोलती पालखी तर भक्त चालती झर झर साई बाबा हो डोलती पालखी तर भक्त चालती झर झर साई नामाचा पालखी सोडून बघा भाण्यामध्ये बघायला गेले टेम्पोच्या इथे मागे ज्यूस हे सगळं मेलीच एकदाची पालखी सोडून गेले तिकडे नाश्ता आला मग बाकीचं नाश्ता आला चला आता आमचा नाश्ता पण आलाय आता आम्ही नाश्ता घेतो करायला इथे बघा खीर हे तर माहिती ते चालवतात सकाळ दुपारी बघा गोंड्याची झाडं उभं आहेत कोबीची पण आहेत मस्त आहेत ना गोंड्याची झाडं शेती आहेत गोंड्याची पुढे काय माहिती नाही गहू आहे का काय ज्वारी आहे मला नाही माहिती दिसत नाही चला परतीचा बोलतो प्रवास चालू करूयात आपण
कोण नाही मागे, पुढे आहेत, मागे अजून भरपूर आहेत. त्या आम्ही आरतीला थांबलो इथे संध्याकाळच्या, सगळे बसले तिथे. संध्याकाळच्या तर 6,000 आरती होणार आहे. तर ते झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आणि तुम्ही बघू शकता सगळी पब्लिक येते अजून. आता बघूया रात्री काय होतंय, धिंगाणा होतंय की नाही. हा, ब्लॉग आज- तिथेच थांबलो आज होणार आजचा ना? दिवस. चला मग भेटूया रात्री. बाय. बाय, साईराम. बाय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा. चरण रजतली जावा दासा विसावा. भक्ता विसावा. आरती साई बाबा. आनंद सत्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग. आरती साई बाबा. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. गाविसी दया घना ऐसी तुझी ही माव. तुझी ही माव. आरती साई बाबा. तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्याथा. अगाध तव कर. दिवस आहे 6वा. आता तयार वगैरे झालं, सर्व फ्रेश झाले. आता आम्ही निघतो पालखीला. So, आता सकाळ 6वा दिवस आहे आज आणि आता पालखी सुरुवात झालेली आहे. तर आता आम्ही निघतोय. चला चला बाय. कोणती गाडी घेऊन आली आली हो फेरी आली साईंची. सेवा करा तुम्ही साईंची, सेवा करा बाबांची. आली आली हो फेरी आली साईंची. सेवा करा. तर मी आता आहे सिन्नर घाटला आणि बहुतेक मी अर्धा सिन्नर मी पारी केलेला आहे आणि आता पालखी थांबली आहे ते जेवणासाठी. स्किन भरपूर काळी झाली आहे. हरिराम बोलेल तू कोण आहेस. तर आता चला जेवायला जाते मी आणि डायरेक्ट 2:30 वाजता निघायचं. आता भेटूयात पुढे. बाय.
170 वर्ष जुनं आहे शंकराचं मंदिर आहे आणि खूप छान आहे. पालखी तिथे आहे. सर्व फोटो सेक्शन वगैरे करतात. आता झाले आमचं दर्शन. चला आता पालखी नेतोय पुढे. हर हर महादेव महादेव महादेव. मोबाईल अलाउड नाही का? माझी बाप आणि साई बाबा के निशानी सारे भक्त जनों ने सुनी उनकी कहानी. आज तो हमारे साई नाथ का त्योहार है. आज तो हमारे साई नाथ का त्योहार है. भक्त जनों को साई से देखो कितना प्यार है. शिरडी वाले बाबा ये तो तेरा चमत्कार है. दिवस आहे सातवा आणि सगळे फ्रेश वगैरे झाले. कामं वगैरे झाले. शाळा वगैरे याला तर जातात आहे. पालखीची आरतीसुद्धा झाली आहे. पालखी तर निघाली आहे. आता आम्ही पण निघतो पुढे. चला साईराम. रात्री आम्ही इथे होल्ड केलं होतं या मंदिरात आणि सकाळचं वातावरण बघा कसं आहे. काल मी ब्लॉग जास्त मी केलेला नाही आहे कारण की जेवढे ब्लॉग माझे आता आलेले आहेत तर खूप छोटे छोटे आलेले आहेत. कारण की मी पण थकली होती त्यामुळे मला ब्लॉग करता आलं नाही. जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं. आणि इथलं वातावरण बघा सर्व थकलेत काल चालून चालून आणि थंडी खूप आहे इथे. चला आता जाऊयात पुढे. पालखी गेली आहे पुढे. आम्ही आहोत मागे. आता पुढे डायरेक्ट होल्ड नाश्ता पाणी करायला. थंडी खूप आहे इथे. खूप थंडी आहे. आजचा लास्ट दिवस आहे आमच्या इथे. पालखीसोबत चालू आहे जाण्यासाठी वाडीला. साईडला आमची मॅडम पण हळूहळू चालते आहे पण ठीक आहे. पायाला पण तिच्या पण फोड आले होते. आता हळूहळू चालतो आहे आम्ही. आणि उद्या डायरेक्ट आपण शिर्डीला. चला ओम साईराम. अरे यार तू
सगळे सोबत आहेत ग्रुप. मुळीच नव्हता रे कान्हा, कान्हा 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 माझ्या मना. मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हते रे कृष्णा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले मना. गुड मॉर्निंग सर्वांना, साईराम. आज लास्ट डे आहे, 8वा दिवस आहे. लवकरात लवकर आम्ही इकडनं पण आता निघू आणि कधी अशी भेट होते बाबांची असं झाले तर तिथे दुपारच्या इथे होल्डवरती जेवण वगैरे करून आम्ही पालखी घेऊन दर्शन करायला जाणार आहोत. आणि इथलं सकाळचं वातावरण पण खूप छान आहे, थंड वातावरण आहे. मी दाखवते तुम्हाला, बघा. खूप मस्त इथे आम्ही जिथे स्टे केलं होतं रात्री त्यांचं बंगलो आहे, प्लॉट आहे आणि त्यांची शेती आहे सर्व. ही त्यांची सर्व शेती आहे. इथे नाश्ता चालू आहे आमच्या, सगळ्यांची तयारी चालू आहे. निघाची तयारी झाली आहे, सगळे फोटो सेक्शन वगैरे झाले. पालखी आता जाते पुढे, ऑलमोस्ट सगळे पुढे गेले. आता पुढे गेले पालखी. आता आम्ही पोहोचलोय साई पालखीच्या संस्थानामध्ये. तुम्ही बघू शकता की खूप मजा येते. पालखी पण निघाली आहे, पालखी निघाली आहे. आता थोडं गेट जवळ जाते, थोडं नाचत आणि मग नंतर बाहेर जाऊ जेवायला. बघा दाखव. झालेली आहे, माझी आयडी तुटली. आता चला पुढे जाऊया.
आता पुढे मी सांगते मी काय. आम्ही आलो आहोत साई प्रसाद आलाय जेवायला. तर जातो काउंटरला, पाच घेतो. तर माझा फायनली आता पदयात्रेचं संपलं आहे माझं प्रवास इथून. आणि साईबाबाचं दर्शनसुद्धा खूप छान झालं आणि काय बोलू शकत नाही, खूप छान झालं त्यांना बघून. तर आता बघू पुढच्या वारीला जमलं तर मी नक्कीच जाईल. रडू बाई रडू. बस काही नाही, माझा प्रवास एकदम सुखाचा झाला. त्रास झाला पण खूप छान झाला प्रवास माझा. आता डायरेक्ट लग्नानंतर येऊ आम्ही दोघं, मी आणि दीप. काय बोलू मी आता. फर्स्ट टाइम माझे झाले आहे चांगला प्रवास सुखाचा. आता मी हा ब्लॉग इथेच थांबवते 8 दिवसाचा. आणि नेक्स्ट टाईम मी परत असे येत राहतील ब्लॉग छोटे मोठे. आणि जेवढं शक्यतो होईल तेवढं मी ट्रॅकमध्ये म्हणजे व्हिडिओज मी घेतलेले आहेत ब्लॉगमध्ये, जे जमलं आहे तेवढं. आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट प्लेसवरती. बाय. ओम साईराम सर्वांना.